नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी रगडा चाटची रेसिपी. त्यासाठी मी 1 वाटी भिजलेले सफेद वाटाणे घेतलेले आहेत आणि 1 मीडियम साईजचा बटाटासुद्धा घेतलेला आहे. त्याची मी सालं काढून टाकली. नंतर त्याला कट करून कुकरमध्ये टाकून घेतला. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि त्यात हळद आणि हिंग टाकून घेतलं. त्याच्यानंतर कुकरचं झाकण बंद केलं आणि 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या. आता मी आंबट गोड चटणीसाठी चिंच आणि खजूर अर्धा तासासाठी भिजत ठेवला होता. खजूर नॅचरली गोड आहे, त्यामुळे त्यामध्ये गूळ किंवा साखर घालायची अजिबातच गरज पडत नाही. नंतर सगळा पल्प काढून घेतला आणि मिक्सरला लावून छान प्युरे बनवून घेतली. नंतर सगळं हे प्युरे एका कढईमध्ये घालून त्यामध्ये लाल मिरची पावडर, हिंग आणि जिरे पावडर घालून घेतली. त्याच्यानंतर ते सगळं 2 ते 3 मिनिटांसाठी गरम करून घेतलं आणि इथे आपली आंबट गोड चटणी रेडी झालेली आहे. वटाणे छान शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आणि हँड ब्लेंडरनी ते वटाणे आणि बटाटा छान कुस्करून घेतला आणि थोडे वटाणे अख्खेच ठेवले, कारण तसं खायला खूप छान लागतं. आणि इथे रेडी आहे आपला रगडा. आता चला प्लेटिंग करून घेऊया. एका प्लेटमध्ये रेडी झालेला रगडा घालून घेतला. त्यावर भरपूर कांदा, भरपूर टोमॅटो आणि भरपूर कोथिंबीर घालून घेतली. नंतर आंबट गोड चटणी टाकून घेतली आणि मग लाल मिरची पावडर आणि चाट मसालासुद्धा टाकून घेतला आणि बस रेडी आहे इथे आपली रगडा चाटची रेसिपी. आणि हे मी डाएटसाठी करते, त्याच्यामुळे भरपूर कांदा टोमॅटो मी टाकलेला होता. आणि ही रेसिपी एवढी छान आणि टेस्टी आहे ना, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.